नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, लोकसेवा आयोगामार्फत केंद्र शासनाची परमनंट अशी नोकरी जर 2024 मध्ये तुम्हाला पाहिजे आहे, तुमची फक्त 12वी झालेली आहे, तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. 404 पदांसाठीची ही बंपर वॅकन्सी निघालेली आहे आणि त्यासाठी मित्रांनो तब्बल 56,100 पासून तर 1,77,000 पर्यंत पगार देखील तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. यासाठी मित्रांनो इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 4 जून 2024 पर्यंत अर्ज मागवले जात आहे. तर मित्रांनो, कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असणार आहे, सर्व काही डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, यूपीएससी म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत. यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नॅशनल नव्हाल अकॅडमी मार्फत या वॅकन्सी भरल्या जाणार आहे. दरवर्षी यूपीएससी मार्फत ही एक्झाम कंडक्ट केली जातात. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. जर मित्रांनो तुमची 12वी उत्तीर्ण आहेत किंवा 12वीला तुम्ही आहात, तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात. सर्वप्रथम तुम्हाला www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि तुमचा अप्लिकेशन फॉर्म जो आहे तो 4 जून 2024 पर्यंत पूर्ण करायचा आहे. अप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारचं चुका जर तुमच्याकडनं झाल्या असतील तर 5 जून 2024 पासून 11 जून 2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी मॉडिफिकेशन देखील करू शकणार आहे. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे. टोटल रिटन एक्झाम, इंटरव्ह्यू आणि मेडिकल अशा वेगवेगळ्या स्तरातून तुमची निवड या ठिकाणी केली जाणार आहे आणि रिटर्न एक्झामला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. टोटल 404 पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे. यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी, नॅशनल नव्हाल अकॅडमी, टोटल वॅकन्सी किती असणार आहे त्याची डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आर्मीसाठी 208, नेव्हीसाठी 42, एअरफोर्समध्ये फ्लाइंगसाठी 92, ग्राउंड ड्युटीज टेक्निकलसाठी 18, ग्राउंड ड्युटीज नॉन टेक्निकलसाठी 10 वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे. या व्यतिरिक्त नव्हाल अकॅडमीसाठी 34 वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे. त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी 1 बाय 1 चेक करू शकता. मित्रांनो, यामध्ये एक्झामचं सेंटर कुठे असणार आहे तर त्याची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, त्यानंतर मुंबई, नागपूर, त्या व्यतिरिक्त नवी मुंबई, पुणे, ठाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या अकॉर्डिंगली तुमच्या नियर बाय एक्झाम सेंटर या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही भारताचे नागरिक आहात तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. मात्र तुमचं वय 2 जानेवारी 2006 ते 1 जानेवारी 2009 दरम्यान असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. या व्यतिरिक्त एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये आर्मी विंग साठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये तर तुमची 12वी कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त एअरफोर्स किंवा नव्हाल विंग नॅशनल डिफेन्स अकॅडमीची आणि नॅशनल नव्हाल अकॅडमीमध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमची 12वी सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या सब्जेक्ट सहित उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये जे कॅन्डिडेट 12वीला आहेत, त्यांचा रिझल्ट पेंडिंगला आहेत, असे लोक देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. मात्र त्यांचा रिझल्ट इंटरव्ह्यूच्या वेळेस असणं अनिवार्य असणार आहे. रिटर्न एक्झाम झाल्यानंतर मित्रांनो तुमचं फिजिकल स्टँडर्ड या ठिकाणी चेक केलं जाणार आहे, म्हणजे मेडिकल एक्झाम होणार आहे. त्याचे डिटेल्स तुम्ही खाली पीडीएफ मध्ये सविस्तरपणे बघू शकता. ही जी पीडीएफ आहे ही मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही या गोष्टी चेक करू शकता. मित्रांनो, यामध्ये SC, ST, फिमेल कॅन्डिडेट आहे किंवा वार्ड्स, JCO, NCO, ORचे यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. मात्र बाकीच्या लोकांसाठी 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन, ऑफलाईन किंवा पे बाय कॅश या पद्धतीने देखील भरू शकणार आहात. अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून तुमचा फॉर्म पूर्ण भरायचा आहे. फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्या त्यामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन देखील करू शकणार आहे. त्यासाठी 11 जून 2024 ही शेवटची डेट देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये 4 जून 2024 पर्यंत तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्ण करायचा आहे. ते देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. रिटर्न एक्झाम क्रॅक केल्यानंतर म्हणजे रिटर्न एक्झाम शॉर्टलिस्ट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलावून देणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरती जाऊन तुमची नोंदणी करायची आहे इंटरव्ह्यूच्या वेळेस. त्यानंतर मित्रांनो तुम्ही खाली गेल्यावरती चेक करू शकता 2 स्टेज सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे. पहिली रिटर्न एक्झाम असणार आहे, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यानंतर तुमचं फिजिकल स्टँडर्ड देखील या ठिकाणी चेक केलं जाणार आहे. यामध्ये एक्झामिनेशनची स्कीम कशी असणार आहे ते देखील तुम्ही ते बघू शकता. मॅथमॅटिक्स जे आहे
त्यासाठी तुम्हाला 2.5 तासाचा अवधी असणार आहे. 300 मार्क मॅथमॅटिक्स विचारलं जाणार आहे. जनरल ॲबिलिटी टेस्ट तुमचा 2.5 तासाचा वेळ असणार आहे आणि 600 मार्कला या ठिकाणी विचारलं जाणार. अशा टोटल 900 मार्कची एक्झाम असणार आहे आणि या व्यतिरिक्त इंटरव्ह्यू जो आहे तो 900 मार्काचा असणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो कंबाईनली तुमचा इंटरव्ह्यू आणि तुमची जी रिटर्न एक्झाम आहे याच्या आधारे तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती फायनल तयार केली जाणार आहे. यामध्ये मित्रांनो डिटेल्ड सिलेबस तुम्ही एक्झामचा चेक करू शकणार आहे. मॅथमॅटिक्ससाठी कोणकोणते टॉपिक असणार आहे, त्या टॉपिकमध्ये कोणकोणते सब टॉपिक असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. या व्यतिरिक्त जनरल ॲबिलिटी टेस्टचे कोणते टॉपिक असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. मित्रांनो खाली गेल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे हे सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. फिजिकली स्टँडर्ड मध्ये कोणकोणते पॅरामीटर तुमचे चेक केले जाणार आहे पोस्ट वाईज ते देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात. आणि याची जी पीडीएफ आहे ही मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या संदर्भातली सर्व माहिती घेऊ शकणार आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.